पुण्यामध्ये सुद्धा 2 दिवसांपासून तापमानात मोठी घट झाली आहे। पुण्याच्या पाषाण परिसरामध्ये 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे, तर आणखी 2 दिवस तापमानामध्ये घट होण्याची शक्यता आहे। दरम्यान 17 डिसेंबरला मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवला। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। पुणे शहरात थंडीचा कडाका वाढलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। मॉर्निंग वॉक असेल किंवा व्यायाम करणाऱ्या बाहेर पडणाऱ्या लोकांना थंडीचा कडाका जो आहे तो या ठिकाणी जाणवू लागलेला आहे। आपण पाहू शकतो की सायकलिंग असेल किंवा मॉर्निंग वॉकसाठी अनेक नागरिक जे आहेत या ठिकाणी बाहेर पडलेले पाहायला मिळत आहे। मागील 2 दिवसापासून पुणे शहराच्या तापमानात जी आहे ती मोठी घट झालेली पाहायला मिळत आहे। त्यामुळेच थंडी या ठिकाणी वाढलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। पाषाण परिसरात 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद जी आहे ती या ठिकाणी झालेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। आणखी 2 दिवस या तापमानात घट होण्याची शक्यता जी आहे ती हवामान विभागाकडून या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे। येथे आठवड्यात तापमान कोरडे राहणार असून 17 डिसेंबरला मध्य महाराष्ट्रात देखील पावसाचा अंदाज जो आहे तो या ठिकाणी हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे। सध्या अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती जी आहे ती निवळली असून नैऋत्य बंगालच्या उपसागरात जे आहे ते चक्र वाराची जी स्थिती जी आहे ती निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। परिणामी पहाटेच्या वेळी असेल किंवा सकाळी 7-8 च्या दरम्यान देखील या ठिकाणी थंडीचा कडाका जो आहे तो या ठिकाणी आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पुणे।